पिढी ही परंपरा चालवते आणि त्यांच्या आठवणीप्रित्यर्थ स्मृतिचषक 2025चं हे पर्व क्रिकेटमध्ये असंख्य वेळा आपण नवी पिढी येताना पाहतो, परंतु घराणेशाही राखत ही सगळी मंडळी एकत्र राहत युनिटी इज द स्ट्रेंथ म्हणत ही सुंदर स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेमध्ये आज सगळ्यांचं जेवण आहे आणि सगळ्यात मोठं की आज 6-6 षटकांचे सामने होतात. तुम्ही माझे आमदार राहिलात, प्रत्येक मंच तुम्ही गाठलाय. एक एक ओव्हरचा सामना, 2 ओव्हरचा सामना, या घरात कुटुंबाविषयी आणि संपूर्ण या स्पर्धेविषयी दादा आपलं मनोगत आपण व्यक्त करावं. नानासेठ घरत आणि सोमूबाई घरत यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा विलास घरत यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहेत. मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतोय, धन्यवाद देतोय. क्रिकेट हा असा खेळ आहे का लहानपासून तर वृद्धांपर्यंत हा खेळाची आवड सर्वांना आहे आणि क्रिकेट हा माझ्या तर नसानसामध्ये आहे. हे आमचे जे पंच आहेत जावेद भाई, हा आमचा त्यावेळचा आमचा बरोबर असणारा जावेद भाई आहे. पण विलासने या ठिकाणी गेले किती वर्ष, दुसऱ्या वर्षापर्यंत एक चांगल्या प्रकारचे क्रिकेटचे सामने, अप्रतिम अशा प्रकारचं स्टेडियम, पिच आणि त्याचं सराउंडिंग इतकं छान प्रकारे केले. मी मनापासून विलास घरत यांना त्यांच्या सर्व टीमला मनापासून धन्यवाद देतोय. या क्रिकेटच्या माध्यमातून माझा राजकीय सुरुवात झालेली आहे. मला आठवतंय 1985 मध्ये पहिला क्रिकेटचा सामना मनीषा नगर इथे झाला होता कळव्याला, आणि अतितटीची त्यावेळेला असे पॅकर टाईप आम्ही खेळाडू जमा करायचो. एक उरणचा, डोंगरीचे, अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे खेळाडू आणायचे आणि त्या ठिकाणी क्रिकेट खेळायचो. शेवटची ओव्हर मला माहीत आहे 4 प्लेयर बाकी होते आउट व्हायचे आणि 3 रन्स द्याय. अशा अटीतटीच्या सामन्यामध्ये आम्ही तो सामना जिंकला. 4 विकेट घेतल्या आणि 2 रन्सने आम्ही जिंकलो. पुन्हा क्रिकेटच्या त्या आम्ही 85ला तो सामना जिंकला आणि 1986ची पहिली निवडणूक महानगरपालिकेची नगरसेवकाची मी पहिली जिंकलो. आणि महानगरपालिका अस्तित्व आली 86ला, 83ला आणि निवडणुका झाल्यात 86ला. मग परत मागे काय वळून पाहिलं नाही. मी 5 वेळा कंटिन्यू निवडून आलो. मग नंतर MLC झालो, सिडको डायरेक्टर झालो, आता आमदार झालो. शेवटी क्रिकेटमध्ये माणसांची ओळख खूप घराघरामध्ये पोचते. अनेक नावारूपाला क्रिकेटचा खेळाडू राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, लोकांच्या अनेक कामामध्ये सहभागी होतो आणि समाजामध्ये काहीतरी देणं लागतं या हेतूने समाजाची सेवा करण्याचं काम त्या ठिकाणी करते. तशाच पद्धतीचं पापडीच्या पाड्यामध्ये आमचा हा विकास घरत, नावामध्ये विकास आहे, विलास म्हणजे विलासी, अत्यंत महत्त्वाच्या माध्यमातून लोकांना एकत्रित करणं, वेगवेगळ्या भागातल्या या ठिकाणी सर्व खेळाडूंना एकत्र आणणं आणि प्रेक्षकांना चांगल्या प्रकारच्या दर्जाचं खेळ दाखवणं, जे खेळाडूंचं काम असतं ते खेळाडू या ठिकाणी करत आहेत. म्हणून विलास एक चांगले 2रं वर्ष आहे. शेवटी हे असे कार्यक्रम 1-2 वर्ष चालत नाही, कंटिन्यू त्याच्या मागे जर उभं राहिलं. आणि सध्या क्रिकेट असो किंवा कुठलाही खेळ असो किंवा सार्वजनिक जीवनामध्ये अनेक कामं असोत, त्याच्यामध्ये पैसा येतोच. पण ह्या कामाला पैसा असा आपल्याला जमा करण्याचा फार मोठा प्रसंग येतो असं मला वाटत नाही. लोक आपोआप पैसे देत असतात, कारण चांगलं काम असेल तर लोक स्वतःहून पैसे द्यायला येतात आणि हे चांगले कार्यक्रम असे आपण करत असतो. जावेद भाईला माहीत आहे, आपण वेंगसरकरापासून गावरीपासून सर्वांना आपण आपल्या कार्यक्रमामध्ये आणत होतो. सबको अपन लाए थे, मगर मेरा जो दिलीप वेंगसरकर, आम्ही त्याला कर्नल म्हणतो, त्याचं नावच कर्नल आहे क्रिकेटमधला, आणि करसन गावरी हे आज सुद्धा आमचे मित्र आहेत. ते अशा या खेळाडूंना किंवा प्रेक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठी बोलवलं काही येत असतात. म्हणून आजचा हा खेळ आम्हाला बोलवलं. मी एकनाथ शेठला आपल्याला यायचं आहे, ते एकनाथ शेठ आले, आम्ही आलो आणि आपण या ठिकाणी आमचं स्वागत केलं.
शेवटी एखाद्या कार्यक्रमाला जाणं आणि त्या ठिकाणी खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं मन जिंकण्याचं काम आम्हाला करायचं असतं आणि ते आज या ठिकाणी आम्हाला करायला भाग्य विलासच्या माध्यमातून मिळालेलं आहे. मी मनापासून विलासला धन्यवाद देईन. या ठिकाणी बबन सेठ आहेत, आमचे नामदेव दादा आहेत, रामदास दादा, असे अनेक आमचे जुने मित्र या भागामध्ये आहेत. आमच्या ताई आहेत, त्यांचे जगदीश घरत आहेत. हे सर्व मंडळी या ठिकाणी आहेत. शेवटी ही मंडळी काय आहे तर तुम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी, तुमचं मनामध्ये एक चांगल्या प्रकारचे खेळाची प्रवृत्ती वाढावी त्या दृष्टिकोनाने ह्या ठिकाणी तुम्ही जमलेले आहात. म्हणून ह्या क्रिकेटच्या खेळामधनं अनेक माणसं वेगवेगळ्या माध्यमातून पुढे आलेली आहेत. समाजकारण असेल, राजकारण असेल, शिक्षण क्षेत्रात असेल, तर अशा पद्धतीचं या क्रिकेटच्या सामन्यामध्ये विलास तुला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि असंच हे चांगलं कार्य यापुढे सुद्धा करत राहा. आमची सेवा जी आहे ते तुम्हाला मिळत राहील. आपण अशाच प्रकारे आम्हाला बोलत राहा. आमचा या ठिकाणी स्वागत केलं त्याबद्दल मनापासून या ठिकाणी आपल्याला धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादा, खऱ्या अर्थानं ज्ञानाने, मानाने, मनाने तुम्ही किती महान आहात हे तर या वक्तव्यावरून दिसलंच. कारण पैशाच्या श्रीमंतीपेक्षाही माणुसकी श्रीमंती माणसाला महान बनवते. 1985 साली सुरू केलेला क्रिकेटचा प्रवास 1986 डायरेक्ट वाईल्ड कार्ड एंट्री राजकारणामध्ये, परंतु त्यानंतर 5 वेळा निवडणूक जिंकलात. आजकाल एकदा ग्रामपंचायत सदस्य निवडून आला ते पाय जमिनीवर टेकत नाहीत, परंतु राजकारणामधली असंख्य पदे उपभोगूनही आज तुमच्यातील नम्रता स्पष्टपणे दिसते. पूर्वीची क्रिकेट सगळ्यांना एकत्र घेऊन खेळली जायची. पूर्वीची क्रिकेट कोणत्या गावातील कोण हे विचार नव्हता, परंतु त्यावेळेला माणूस मनानेही ब्रॉड माइंडेड होता, मोठा होता, मन मोकळी होती. माणुसकी हा एकच धर्म होता. परंतु आजची क्रिकेट ही ग्रामीण क्रिकेट खेळली जाते. एक गाव एक संघ हे आलं कुठून? कारण आपलीच गावं विभागायला लागली, आपलीच मुलं बाजूला जायला लागली. एक गाव टिकला तर शहरं टिकतील. 2 भाऊ एकत्र आले तर भावकी वाट्याला जात नाही, आणि 2 भावक्या जर एकत्र आल्या तर गावकी वाट्याला जात नाही. अशा गावक्या एकत्र आल्या तर आपलं राष्ट्र नीट राहतं. आणि त्याच्यामुळेच हे भावांमध्ये एकत्र ठेवण्याचं काम क्रिकेट करते. तुमच्या स्वभावातील नम्रता आणि तुमची माणुसकी अशी टिकून राहू द्या. तुम्ही ज्ञानाने, मानाने, मनाने असे मोठे होत राहा आणि भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून कळावा. धन्यवाद सो मच. थँक्यू सो मच. तुम्ही आलात त्याबद्दल विशेष आभार. यानंतर रमेशजी म्हात्रे साहेब पिसारवे यांचा शुभ सन्मान इथं मात्र केला जाईल. विनंती करतो दादा यायचे. त्यावर कमलाकर दादा पाटील, दिलीपजी केनी साहेब पेठाली, सचिन दादा केनी आणि विवेक दादा केनी या 4 मान्यवरांना विनंती करतो दादा आपण या आणि आपला शुभ सन्मान स्वीकारा. कमलाकर दादा पाटील, दिलीपजी केनी साहेब पेठाली, सचिनजी केनी साहेब, विवेकजी केनी साहेब या सगळ्या मान्यवरांना विनंती आहे. त्याचबरोबर मिथुन दादा पाटील असतील, गणेशजी पाटील, यशवंतजी पाटील, नवनाथजी पाटील, मंगेशजी पाटील मुरबी याही मान्यवरांना विनंती आहे. दादा आपलं सहर्ष स्वागत. या आपण आपलं सहर्ष स्वागत आहे. वळूया आपण या सन्मानानंतर लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आणखीन एक उत्तम दर्जाची सेमीफायनल रंगली जाते असतील हर्षजी मडवी सर. तत्पूर्वी पेट टीमचे पुरस्कर्ते सन्माननीय विशालजी तांबडे यांच्याकडून नमितसाठी कॅश प्राइज आले. सलग 3 षटकारांसाठी 3000 रुपयांचं कॅश प्राइज नमित पकडेला हे कॅश प्राइज आलंय. सलग 3 षटकार 3000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. संघाचे पुरस्कर्ते विशाल तांबडे यांच्याकडून. चला नेक्स्ट बॅटर लवकर तयार ठेवायचे आहेत. थँक्यू व्हेरी मच कुणालजी दाते सर आणि थँक्यू व्हेरी मच दिनेशजी पाटील सर. आज दोन्ही समालोचकांचे खूप चांगली साथ आम्हाला मिळाली आहे आणि ही स्पर्धा आज अंतिम टप्प्याकडे वाटचाल करताना पाहायला मिळते. सेमीफायनल नंबर 2 या ठिकाणी खेळली जाते. दोन्ही अगदी जवळील संघ आहेत. एका बाजूला आपण पाहतोय विशाल 11 RCC पेठ, दुसरी बाजूला अर्थात आपल्याला पाहायला मिळते सृष्टी सान्वी कन्स्ट्रक्शन जे हनुमान नेवालीपाडा.
चेक. यानंतर प्रभाकर दादा पाटील घोट यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय प्रभाकर दादा पाटील घोट यांना विनंती करतो, दादा आपण या आणि आपला सन्मान स्वीकार. या प्लीज, या या या. आदरणीय प्रभाकर दादा पाटील घोट यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जाईल. ओ टू कमेंटरी बॉक्स. खरे पाहता विचार केला तर दोन्ही टीम बक्षीस पात्र फेरीमध्ये आहेत, परंतु फायनलचं तिकीट कोणाला मिळेल यावेळेस मात्र पहा. पुन्हा एकदा ब्लॉक होलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. बॉल आणि बॅटमध्ये जेवढा हवा तेवढा सुंदर कॉम्बिनेशन पाहायला मिळत नाहीये. नमित पगडेला अजूनही स्ट्राईक पासून वंचित ठेवलं गेलंय आणि नमित जेवढा स्ट्राईक वरती राहील तेवढा मात्र पेट टीमचा कॉन्फिडन्स वाढेल. बंटी बाज झाला, ऑलरेडी सोहेल बाज झालाय, त्यानंतर साकिब देखील आता बाद झाला. 3 महत्वाचे फलंदाज बाद झालेत आरसीसी पेट टीमचे. उचलून खेळायचा होता, बॉल बॅटचा आणखीन एकदा कनेक्शन नाहीये. नमित नाराज आहे या संपूर्ण आतापर्यंत घडलेल्या घटनेवरती. दुसरं षटक कार्तिक जाधव, 5 बॉल त्याने आतापर्यंत फेकलेत, फक्त 1 धाव आली आहे आणि 2 महत्वाचे बॅटर बाद केलेत. कार्तिक जाधव शेवटचा बॉल या ओव्हरमधील समोर असताना स्ट्रायकिंग एंडवरती सिद्धेश कोळी लेफ्ट हँडेड बॅटर ड्राईव्ह केला, गॅपमध्ये खेळलेत, 1 रन पूर्ण केले. नमितने कॉल दिला दुसरी साठी पलटावं, परंतु नाही, शेवटच्या बॉलवर सिंगल आली. पुन्हा नमित नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्या खेळाडूकडून अपेक्षा आहेत तोच खेळाडू अजूनही स्ट्राईकच्या शोधामध्ये धडपड करतोय. 2 ओव्हरचा खेळ झाला आणि 2 ओव्हरमध्ये धावा बनवल्या गेल्यात. आतापर्यंत 22, 3 विकेटच्या मोबदल्यात 22 रन आरसीसी पेट. बॉक्स सध्या आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतो आणि आमच्या सोबत आज माही मंगेश गरत यांची कन्या आज आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे. खरं तर प्रचंड क्रिकेटची तिला आवड आणि या आवडीमुळेच ती नेहमीच क्रिकेट खेळासोबत जोडली जाते आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये विशेषतः ती पसंत करते. शी विल बिकम अ कॉमेंटेटर, लेडी कॉमेंटेटर होऊ शकते, कारण की प्रत्येक गोष्टीचा लहान मुलांना अभ्यास करणं ही सवय असते आणि त्यामुळे आज घरामध्ये ज्यावेळेस टी व्ही ऑन केली जाईल त्यावेळेस मात्र माही देखील टी व्ही स्क्रीनवरती दिसेल. मंगेश दादा गरत यांची ही कन्या आज मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन झाली आहे. स्वागत आहे तुझं माही. बॉल चांगला बॉल आहे, रिदम मध्ये अगदी डिलिव्हरी करतोय. करण ठाकूर 3ऱ्या ओव्हरमध्ये आलाय. 6 ओव्हरची मॅच खेळली जाते. आयोजकांच्या सूचनेनुसार दोन्ही सेमीफायनल आणि फायनलची लढत ही 6 ओव्हरची होईल यात शंका नाहीये. 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अनेक प्रेक्षक, अनेक मान्यवर पाहुणे आज जेवणाचा आस्वाद घेत आहेत. घरत परिवाराने आयोजित केलेला हा खऱ्या अर्थाने भंडारा म्हणूया आपण. ऑन साईडला खेळलेत, बॉल ड्राईव्ह केला, फिल्डर आहेत, मिड विकेटमध्ये सिंगल 1 धाव आली आहे. नमितने स्ट्राईक घेतली, आता चार्ज स्वतःकडे असेल. नमितसाठी सुवर्ण संधी ऑन झाली आहे. विशालजी तांबळे संघाचे पुरस्कर्ते आहेत. विशाल 11 आरसीसी पेट या संघाचे पुरस्कार आहेत. त्यांच्याकडून नमितसाठी सलग 3 षटकारांसाठी 3000 एक कॅश प्राइज आपल्यापर्यंत पोहोचते. समोर अगदी मिड विकेटला जर आपण पाहिलं ना, नमितच्या मिड विकेटला माऊली प्रिंटिंग AK प्रिंटर्सचे जे फ्लेक्स लागलेत त्या फ्लेक्सला जर डायरेक्ट हिट बॉल लागतोय तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज त्याला दिलं जाईल. इथे देखील पहा, टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल वळतोय आणि अगोदरच बॅट फिरली होती त्यामुळे थोडस त्या ठिकाणी दडपण जाणवलं नमित पगडेच्या बॅटिंगवरती. कमी गतीने टाकलेला बॉल, करणकडे व्हेरिएशन आहेत आणि करणला आज मात्र आपलं सर्वस्व द्यायचं. रातो के कातिल या नावाने मात्र हा संघ ओळखला जातो. आज दिवसा ढवळ्या त्यांच्यावरती हल्ला केला जातोय आणि नेवालीपाडा टीम आज सकाळी मी जसा उल्लेख केला होता 99% मेहनत आणि 1% नशीब आज दोन्ही सोबत घेऊन आलेत.
पेंदरच्या स्पर्धेमध्ये सुपर 6 मध्ये ते गेलेत आणि याही स्पर्धेमध्ये सुपर 4 मध्ये जागा बनवली आहे. आता फायनलचं तिकीट ते कापतील का हे मात्र पाहायचं आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक या ओव्हरमधील. ओ यॉर्कर, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलंय करण ठाकूरने. चान्सच दिलेला नाहीये, नमितला हात खोलण्याची संधीच मिळत नाहीये. हीच आहे खरी गोलंदाजी. आपल्या टीमसाठी 100% देण्याचा प्रयत्न तो करतोय. कमिटमेंट फार महत्वाची आहे संघासाठी. करण ठाकूर लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला वाईड यॉर्करच्या माध्यमातून. यॉर्कर बॉल फेकण्यामध्ये आले यश. शेवटचा बॉल उचलून खेळायचा होता. बॉल बॅटचा संपर्क आहे, जावं लागेल नमित पगडेला आणि नाराज निराश मुद्रेने त्याला बाहेर जावं लागेलच. पंचांचा डिसिजन येतो. इट्स OUT आउट. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 23 धावा 4 विकेटच्या मोबदल्यात. शब्दसुमनाने स्वागत करतो. आपलं सहर्ष स्वागत आहे. आदरणीय दिनेशभाई पंजाबी यांच्याकडून 2 दिवसाची शाकाहारी जेवणाची सोय करण्यात आली आहे. RK स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा रुपेशजी मडवी साहेब पापडी चपाट यांच्याकडून मालिकावीर खेळाडूसाठी बॅट देण्यात आली आहे. त्यांचं विशेष स्वागत. थँक्यू सो मच. ड्रिंक्स ब्रेक झालाय मैदानाच्या आतमध्ये. 23 धावा धावफलकावरती आहेत. विशाल 11 RCC पेट टीम आज मात्र धावा करण्यामध्ये सपशेल अपयशी ठरली आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा आलेल्या नाहीयेत, परंतु पुढच्या 3 ओव्हर्स कशा रीतीने निघतील हे मात्र महत्वाचं आहे. गेल्या वर्षीचा आपण विचार केला तर या स्पर्धेमध्ये नेवाली पाडा ही टीम जी आहे ती गेल्या वर्षी देखील फायनलमध्ये होती. आजही सुपर 4 मध्ये पोहोचली आहे. त्यामुळे गेल्या वर्षी रोशनला मिळालेली मालिकावीर यावर्षी पुन्हा एकदा नेवारीपाडा टीम की इतर जे 3 संघ आहेत त्यांच्या खात्यामध्ये जाईल हा मात्र प्रश्न अनुत्तरित आहे सध्या. हॅलो बॉबी दादा या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत. पेट टीमचे कट्टर समर्थक, नेहमीच त्यांची चर्चा राहते. जस्ट डेनिमचा फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळते आपल्या स्क्रीनवरती. प्रशांतजी पाटील ज्यांनी पुरस्कृत केलेली प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी या भव्य दिव्य ट्रॉफीजवरती देखील आपण एक नजर मारू शकतो. ज्या पद्धतीने या संपूर्ण स्पर्धेला एक ग्लॅमर दिला गेलाय आणि ही विंटेज कार सुद्धा मैदानामध्ये ॲज अ ड्रिंक ट्रॉली म्हणून मैदानामध्ये ज्यावेळेस जाते त्यावेळेस मात्र एक वेगळंच रूप या मैदानाला पाहायला मिळतं. कारण की अशा पद्धतीचं कुणाला सर सातत्याने स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये देखील दृश्य पाहायला मिळतं. आणि हेच आहे मगाशी सुखदेव काकांनी देखील उल्लेख केला की अगदी हुबेहूब तशीच वाटणारी क्रीडा स्पर्धा शिस्त ही फार महत्वाची आहे एखाद्या स्पर्धेमध्ये खेळत असताना. आणि ही गोष्ट खरं तर कुठे ना कुठेतरी वेदनादायी आहे. याच चांगला उल्लेख झाला की एवढं मोठं आयोजन आणि एवढं मोठं आयोजन करत असताना एवढी शिस्तप्रिय स्पर्धा असताना जर एखादा संघ या स्पर्धेमध्ये अनुपस्थित राहतोय आणि टीम्सच्या माध्यमातून उशीर केला जातो तेव्हा कुठे ना कुठेतरी वाईट वाटतं. आयोजकांनी घेतलेली मेहनत, बऱ्याच दिवसांची जी मेहनत असते ती मेहनत मात्र कुठे ना कुठेतरी वाया गेल्यासारखं वाटतं. त्यामुळे क्रिकेट आणि या क्रिकेट खेळासाठी जेवढं काही आयोजकांच्या माध्यमातून करता येईल तेवढं ते करतात. चौथ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. कार्तिक जाधव बॉलिंग मार्कवर. रिव्हर्स खेळायचा होता, बॉल बॅटचं कनेक्शन नाही, सरळ दांडी उद्ध्वस्त केली आणि फलंदाज इथून मात्र जाईल बाहेर. सिद्धेश कोळीला जावं लागते माघारी.
प्रभू श्रीरामांची चर्चा झाली. अयोध्येमध्ये पुन्हा एकदा राम आले. 500 वर्षाचा वनवास संपला आणि आज आपण पाहतोय मोठ्या दिमाखात भगवा ध्वज देखील गेल्या महिन्याच्या 26 तारखेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फडकवण्यात आला. तन्वीर शेख येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पेट टीम थोडीशी बॅकफूट वरती सध्या तरी दिसून येते, कारण 23 वरती सध्या ही संपूर्ण धावसंख्येला ब्रेक लागलाय. आता ब्रेक वरचा पाय काढावा लागेल. एक्सलरेट तुम्हाला ही संपूर्ण मॅच मध्ये करावे लागेल. उचलून खेळायचा होता. पहा सातत्याने डॉट बॉलचा इथं पर्सेंटेज वाढवताना पाहायला मिळत आहेत. कार्तिक जाधवचं विशेष कौतुक करेन, ज्यामध्ये पहिले त्याची जी ओव्हर होती सेकंड या मॅच मधली, त्यामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. ती 2 महत्वाचे विकेट त्याने मिळवले होते. याही ओव्हरमध्ये आपल्या 2 ओव्हरचा ज्यावेळेस तो स्पेल पूर्ण करतोय ना, त्याही ओव्हरमध्ये कमालीची बॉलिंग आतापर्यंत केली त्याने. इथे देखील पहा बीट होत असताना, परंतु पंच सांगतात जास्त बाहेर निघाला बॉल. वाईड आहे, अतिरिक्त धाव तुम्हाला मिळेल, परंतु या अतिरिक्त धावा शुभमजी जोशी पेठ यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये आगमन करायचं आहे. शुभमजी जोशी पेठ, आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. चौथ्या बॉल त्याचबरोबर बोबाजी पाटील साहेब सरपंच तलोदा मजकूर यांचंही मंचाकडे आगमन झाले, त्यांचंही सहर्ष स्वागत. आतमध्ये येणारा बॉल अंगावरती आदळण्याची शक्यता. हो, डायरेक्ट थ्रो तर केला गेलाय, परंतु इथे विकेटला न हिट करता अंपायरला हिट केलं गेलंय. त्यामुळे इथे सिंगल एक धावाली टीमची टोटल पुढे जाते. धावसंख्या झाली आतापर्यंत 25-25, लॉस ऑफ 5 विकेट्स. विशाल 11 RCC पेट टीम काहीशी बॅकफूट वरती, परंतु आता मार्ग काढावा लागेल. येणारा प्रत्येक बॅट्समनला जबाबदारीने खेळावा लागेल. बरोबर मिड विकेटला असलेला मैत्री प्रिंटिंगचा जो बॅनर आपल्याला दिसतोय, AK प्रिंटर्स, AK ॲडव्हर्टायझिंग, AK प्रिंटिंग सॉरी, त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाईल. तर बॉल डायरेक्ट हिट लागला त्या ठिकाणी. मागे जो बॅट्समनच्या बरोबर मागे पॉइंटच्या मागे गलीमध्ये जो डगआउट आहे. ओव्हरची समाप्ती पाहायला मिळते. 4 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या 26 स्कोर कार्ड वरती आहे आतापर्यंत. पहिल्या ओव्हरमध्ये कार्तिक जाधवने 2 धावा खर्च केल्या होत्या. या ओव्हरमध्ये 3, टोटल 5 धावा खर्च करत 3 विकेट्स अफलातून स्पेल हाताळलाय कार्तिक जाधवने आपल्या टीमसाठी. भाग पाडले खरं तर RCC पेट टीमला विचार करण्यास. बॉलिंग तर आमची चांगली होती, परंतु बॅटिंग तुम्हाला आता तुमची सुधारावी लागेल, अन्यथा कठीण आहे पुढचा प्रवास. येणारे 12 बॉल उर्वरित तुमच्याकडे आहेत टार्गेट सेट करण्यासाठी. या मॅचमध्ये महत्त्वाचे सगळेच बॅट्समन बाद झालेत, त्यामुळे येणाऱ्या मधल्या फळीवरती हा दबाव निश्चित जाणवेल. पहिले सलामीचे 5ही फलंदाज बाद आहेत. बंटी जोशी 0वर बाद झाला. सोहेल 1 चौकार मारला, त्यानंतर तोही बाद झाला. नमितने खरं तर डाव सावरण्याचा प्रयत्न काही काल केला होता, तर तो देखील 12वरती बाद झाला. साकिब मैदानावरती आला, तो देखील शून्याचा चष्मा घालून परतला माघारी. त्यामुळे फार काही मैदानावरती बॅटिंगमध्ये कसरत करता आलेली नाहीये. सिद्धेश कोहली देखील 2 धावा करून बाद झालाय. आता जबाबदारी अविनाश वासकर आणि तन्वीर शेख वरती आहे. बॉलर तयार, उचलून खेळला बॉल. गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चाललाय. मयुरा ज्वेलर्स या बरोबर प्रेक्षक स्टँड मध्ये आणि आईवा कॅच. 300 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल ऋषभजी घरत आणि प्रशांतजी घरत यांच्या माध्यमातून. प्रेक्षक स्टँड मध्ये हा झेल टिपला गेला आहे, त्यामुळे प्रेक्षकांसाठी मेजवानी आहे. जेवणासोबत 300 रुपये. तयार, आणखीन एक हेलिकॉप्टर फ्लिक केला होता, परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी, फसवलं आणि बॅट्समन इथून मात्र होते बाद.
ऐवा catch. झेल राजेशजी अंजने साहेबांनी पकडलाय. त्यांचं आपण सरचे स्वागत आणि त्यांना बक्षीस देऊन त्यांना ही आजचा दिवस तुमचा कारणी लागला. एक षटकार मारला होता. सेकंड सिक्सरचा अटेम्प्ट त्या ठिकाणी मात्र फेल्ड झालं. कमालीचा फटका पाहायला मिळाला होता. कमालीचं टायमिंग होतं अविनाशचं, परंतु फ्लिक करण्याच्या प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी मात्र विकेट गमावली अविनाशने. अविनाश वास्कर झाल्या बाद आणखीन एकदा खोलात टाकला बॉल. मिड विकेटकडे चाललाय. फिल्डर आहे. 1 रन पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न चालवला जातोय. रन आउटची शिकार या ठिकाणी मात्र होईल का हा प्रश्न आहे. नाही नाही, सेफ आहे. नाराजी व्यक्त केली आहे. या क्षणाला 2 धावा झाल्या असत्या, परंतु स्ट्राईक एंडवरती असलेल्या बॅट्समनने स्पष्ट नकार दिला आणि सांगितलं की जायला हवं माघारी. जवळजवळ या 3 धावा अशाच एकट्याने काढून पूर्ण केल्यात. नवीन आलेला निशांत शेळके बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार होतोय. करण ठाकूर इथे देखील पायावरचा बॉल बरोबर स्लॉट मध्ये होता, परंतु ताकद थोडीशी कमी पडली आणि मिड विकेट बाउंड्री लाईन वरती एक उत्तम झेल त्या ठिकाणी टिपण्यात आला विजय जाधव कडून. कमालीचा झेल. बॅट्समन होतो बाद आणखीन एकदा 7वा बॅट्समन तंबूच्या आश्रयाला. यानं मात्र हा जे ऐवा कॅच घेतला तर विनंती करेन मंगेश दादा च्या शुभ हस्ते राजेश अंजने यांना मात्र ऐवा झेलसाठी कॅमेरामॅन इकडे वळायचं आहे. ही बक्षीस सुपूर्द केली जाते. हॉस्पिटलमध्ये काम करणारा ICU मध्ये हे काम करतात, परंतु आज मात्र वेळ काढत या मैदानावरती आले आणि त्यानं त्या संधीचा फायदा घेतला. आजच्या दिवसात 300 रुपये सुटले. धन्यवाद. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केल्या पॉइंट मध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भूमिका आपल्याला पाहायला मिळतोय. चेक धीरजजी भोईर आणि सिद्धेश वास्कर या दोन्ही मान्यवरांना आदर्श खेळाडूंना विनंती आहे की आपण या अतिथी कक्षामध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे. धीरज भोईर आणि सिद्धेश वास्कर. करण ठाकूर आतापर्यंत बॉल झाले त्या ओव्हर मधले 5. शेवटचा बॉल येणं बाकी आहे. शेवटच्या बॉल वरती किती धावा येतील करण ठाकूरचे हे मात्र पाहायचंय. उचलून खेळायचा होता. बॉल बॅटचा संपर्कच होत नाहीये. आज काहीच निराशा पदरामध्ये पडताना पाहायला मिळते. करण ठाकूरने षटक हाताळलं. 5वं षटक होते आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर विशाल 11 RCC पेट टीमने धावा बनवल्यात फक्त 34 रन्स आफ्टर लॉस ऑफ 7 विकेट्स. षटक सध्या प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळेल. नितीन जाधवला या ठिकाणी इन्व्हाइट केलं गेलंय. बॉलर तयार. बाचेच आणि मागे विकेट किपर कडून थोडक्यात झाली चूक.
सिंगल एक धाव आली. एका धावेने मात्र या ठिकाणी हे धाव फलक सिंगल आली आहे. टीमची टोटल 35 रन आतापर्यंत आहे स्कोरबोर्ड वरती. नितीन जाधव वरती शेवटच्या ओव्हरची जबाबदारी सोपवण्यात आली. लखन जाधवने खरं तर पहिल्या ओव्हरची सुरुवात केली, त्यामध्ये धावा आल्या 20. महागडं षटक होतं, तेच महागडं षटक आहे. त्या व्यतिरिक्त सगळ्या ओव्हर चांगल्या आल्यात नेवालीपाडा टीमसाठी. इथे वाईट आहे, अतिरिक्त धाव मिळेल टीमला. संघाच्या टोटलमध्ये 1 ने वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर रोशन जाधवला आता रिप्लेस केले नितीन जाधवने, कारण रोशन आता मात्र या मॅचमध्ये सध्या दिसत नाहीये. संध्याकाळी त्याचा साखरपुडा आहे. मी मगाशीच उल्लेख केला, कदाचित पहिल्या मॅच नंतर रोशन निघून देखील जाईल. नितीन आला बॉलिंग मार्कवरती ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल, आणखीन एक डॉट बॉलची भर पडते. आतापर्यंत या मॅच मध्ये ना जवळजवळ 12 ते 13 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. बॉल होता यार. नितीन खोला टाकला होता बॉल, बरोबर पॉपिंग क्रीजचा वापर आणि या ठिकाणी बॅटची एज लागली असे संकेत काहीसे मिळतात आणि जावं लागते माघारी. बॅट्समन निशांत शेळकेला एक सिंगल रन त्याच्या बॅटमधून आली, परंतु त्या व्यतिरिक्त काहीही फार करता आलेलं नाहीये. मैदानाच्या आतमध्ये उल्लेखनीय कामगिरी. पेट टीम आता दडपणामध्ये आहे. पेट टीमला आता विचार पडलाय सध्या काय करावं मैदानाच्या आतमध्ये. नेवालीपाडा टीम आज पेंदरच्या सुपर 6 मध्ये देखील पोहोचलेत. पेंदरच्या स्पर्धेमध्ये गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी. खर तर नेवालीपाडाची दुसरी टीम देखील रेडी आहे आता. अंडर 19 नितीन जाधव, अंडर 15 का. बॉल झालेत आतापर्यंत या ओव्हरचे 3 बॉलचा खेळ संपलाय. बॉलिंग मार्कवरती बॉलर नितीन. आतापर्यंत कमालीची कामगिरी नितीनने केली. रोशनच्या रिप्लेसमेंट वरती खरं तर तो बॉलिंग करतोय आणि जी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती टाकली टीमने ती जबाबदारी काटेकोरपणे पाळली. त्याने फॉलो करतोय संपूर्ण टीमचे रूल्स. जिशान शेख आलाय आणि जिशानचा उल्लेख केला तर सातत्याने चांगली बॉलिंग नेहमीच तो करत आलाय. पेट टीमसाठी रिव्हर्स खेळायचा होता, एकतर सरळ बॅटने धावा येत नाहीयेत आणि अशा परिस्थितीमध्ये उलट खेळण्याचा प्रयत्न कुठे ना कुठेतरी अंगाशी येणार. दिशान पूर्ण रेडी नव्हता मित्र म्हणून ज्या अर्थी तो उभा होता, रिव्हर्स अटेम्प्ट केला, तो पूर्ण तयार नव्हता या फटक्यासाठी, त्यामुळे आलाय डॉट. पुढचा बॉल उचलून खेळायचा होता. गॅपमध्ये एक टप्प्याच्या मदतीने फिल्डरच्या हातात बॉल चाललाय. चांगली फिल्डिंग. पहा उंचीचा किती फायदा असतो हे मात्र यातून दिसून आलं. दुसरी धाव घेताना बॅट्समन होते बाद. एक सिंगल आली. टीमची टोटल या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे ती 37 वरती. 37 रन्स ऑन द बोर्ड. टार्गेट सेट करायचंय. एका बॉलचा खेळ शेष. या बॉल नंतर टार्गेट सेट होईल या मॅच मध्ये. हॅलो पेट टीम, आपला एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या. पेट टीम, ज्या आयोजकांच्या सूचना आहेत त्यांचं पालन होणं हे फार महत्वाचं आहे. बॉलिंग मार्क वरती तयार बॉलर. इथे देखील पहा बीट झालेत, गतीने बीट केले. ओव्हरची समाप्ती.
37ला इथे इनिंगला पूर्णविराम मिळाला आणि 38 धावांचं लक्ष अतिशय सोपं लक्ष आहे ते सान्वी कन्स्ट्रक्शन जे हनुमान नेवालीपाडा टीम समोर विशाल 11 RCC पेठ टीमने हे लक्ष उभं केलंय. 36 बॉलमध्ये 38 बनवायचे आहेत. सोपं लक्ष कशा रीतीने पूर्ण केलं जाईल, काय घडेल, संपूर्ण मॅचचं समीकरण कशा पद्धतीने काय घडामोडी होतील हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो आमच्या सहकारी समालोचकांना. अर्थातच टीव्ही स्टार समालोचक IPL फेम कुणालजी दाते सर येतील आमच्या कॉम्बॉक्समध्ये. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. स्मृती चषक 2025 दिवस फायनल, अंतिमचा दिवस. स्टे ट्यून विथ अस विथ tenniscricket.in लाईव्ह. हॅलो. या दरम्यान खऱ्या अर्थानं रमेशदादा म्हात्रे यांच्याकडून या स्पर्धेला तब्बल 5,000 रुपयाची नगद राशी देणगी म्हणून येते. त्या आदर्श व्यक्तिमत्वाचा रमेशदादा म्हात्रे यांचा मी आभार प्रकट करतो. या दरम्यान वळूया आपण सन्मानाकडे. मी कैलासदादा विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते इथे मात्र मंचावर उपस्थित सरपंच तळोजा मस्कर खोबाजी पाटील साहेब यांना विनंती करतात आपण या आणि आपला सन्मान स्वीकारा. मंगेश दादा आपण या. मंगेश दादा आणि कैलासदादांच्या शुभ हस्ते खोबाजी पाटील साहेब सरपंच तळोजा मजकूर यांचा शुभ सन्मान इथे मात्र केला जाईल. खोबाजी पाटील साहेब सरपंच तळोजा मजकूर यांचा शुभ सन्मान. त्यानंतर मात्र आपण पाहतोय सोंगा भोई साहेब मामा यांचाही सन्मान इथे केला जाईल. मामा आपण या. या सन्मानानंतर आपला लगेच इथं सन्मान केला जाईल. सोंगा भुईर मामा परिवार तळोजा मजकूर यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. या दरम्यान खऱ्या अर्थानं या स्पर्धेला 4 चांद लावण्यासाठी लवकरच या प्रमुख अतिथींचं आगमन होईल. कोकण शिक्षण मतदार
माजी आमदार आदरणीय बाळराम पाटील साहेब यांचं मंचाकडे लवकरच आगमन होईल. त्याचबरोबर देवेंद्र मडवी साहेब, ज्ञानेश्वरजी पाटील साहेब, देवेंद्र मडवी साहेब आणि त्याचबरोबर ज्ञानेश्वर पाटील साहेब माजी सभापती यांचंही इथे स्वागत होईल. आणि लक्की ड्रॉसाठी जी सायकल ठेवण्यात आली तर प्रेक्षकांना विनंती आहे की आपण कुपन्स देण्यात येतील, त्या कुपन्स लगेचच घ्यायचे आहेत. आदरणीय आपण पाहतोय मंचाकडे त्यांचं आगमन होतं. आपल्या सर्वांचे लाडके नेते, खऱ्या अर्थानं माणूस की हाच खरा धर्म मानणारे आदरणीय बाळराम शेठ पाटील साहेब, कोकण शिक्षण मतदारसंघाचे माजी आमदार आणि सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, स्वभावाने नम्र आणि माणुसकीचा आदर्श घालणारे आदरणीय बाळराम पाटील साहेब यांचं मात्र मंचाकडे आगमन होत आहे. त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. त्याचबरोबर ज्ञानेश्वर पाटील साहेब माजी नगरसेवक यांचंही सहर्ष स्वागत. त्याचबरोबर दत्तात्रय पाटील साहेब माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती यांचंही आपण सहर्ष स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. त्याचबरोबर दत्ताजी ठाकूर साहेब मुरबी यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये आगमन करायचं आहे. धन्यवाद हर्षद मडवी सर, धन्यवाद बंधू. 5 धावा स्कोर बोर्डवर आल्यात. त्याचं कारण आहे ओव्हर थ्रो मध्ये त्या धावा ऍड होत आहेत आणि आता टीमची धावसंख्या झाली आहे 6. 35 बॉल मध्ये 32 धावा करायच्या आहेत. सोपं असं समीकरण आहे या मॅच मध्ये. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या थोडासा आतमध्ये लागतोय बॉल आणि तोपर्यंत वाईडिश लॉंग ऑन मध्ये बॉल जाईल तोपर्यंत एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 7. नेवाली पाडा या टीमने खरोखर कमाल केली या स्पर्धेमध्ये. सान्वी कन्स्ट्रक्शन, जयनुमान नेवाली पाडा आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधात खेळतोय संघ विशाल 11 RCC पेठ. आणखीन एक महत्वपूर्ण सेमीफायनल. खोलवा टप्प्याचा बॉल होता, बरोबर दिशा दिली, पॉइंटला फिल्डर येतोय, थ्रो होतोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. आणि समजदारीचं क्रिकेट माहिती आहे. एक 5 धावा आलेल्या आहेत, एक चौकार आलाय, त्याच्यामुळे सिंगल डबलने देखील धावसंख्येला आकार देता येईल. आणि मला वाटतं पेंदरच्याही स्पर्धेमध्ये नेवालीपाडा हा संघ सुपर 6 मध्ये आहे आणि तिथे बक्षीस पात्र फेरीत, इथेही आपण पाहतोय बक्षीस पात्र फेरीत खेळताना दिसतोय. त्याच्यामुळे आजचा दिवस सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल नेवालीपाडा क्रिकेटच्या इतिहासात. एक धाव इथे मिळेल. लॅप स्वीपचा प्रयत्न. सो 2 धावांची पेनल्टी पेठ संघाला जाहीर करण्यात आलेली आहे. त्यांचा 12th मॅन 12वा खेळाडू उपस्थित नाहीये, त्याबद्दल आयोजकांनी तशी आम्हाला माहिती दिली आहे. त्याच्यामुळे पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर त्या धावा 2 ऍड केल्या जातील जयनुमान नेवालीपाडा टीमच्या खात्यात. ड्राईव्ह केला, खूपच चांगला फटका, एक टप्पा घेत बॉल सरळ दुसऱ्या टप्प्यावर सीमा रेषा पलीकडे. धावा मिळतील 4. येतोय चौकार.
30 बॉलमध्ये 22 धावांची गरज. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा, पेनल्टीच्या 2 धावा ऍड करून दुसऱ्या ओव्हरची सुरुवात फुलटॉसने केली आहे. समोर फटका मारला डीप मध्ये, समोर फिल्डर येतोय. एक धाव मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 17. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना सान्वी कन्स्ट्रक्शन, जेनुमान नेवालीपाडा आणि त्यांच्या विरोधात सध्या खेळत आहेत विशाल 11 आरसीसी पेठ. पेठ संघाने फलंदाजाने आज थोडीशी हाराकिरी केली. पेठ हा असा संघ होता ज्याने 77 धावा देखील या स्पर्धेमध्ये चेस केल्या होत्या, पण तो आज फलंदाजीत अपयश. चांगला बॉल थोडासा थांबून आलाय, बॉल मागे चाललाय आणि तोपर्यंत एक चोरटी धाव इथे कंप्लीट होते बायच्या स्वरूपात. धावा येणं गरजेचे आहेत, मग त्या कशाही होत. पेठ संघ मादा ठेवतो. याही धावा डिफेंड करण्याची ताकद त्यांच्याकडे आहे, परंतु सध्या आपण पाहतोय धावा थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीयेत. पंच आता एकमेकांची चर्चा करतात. परत एक वेळा कमी गतीने हाफ ट्रॅकर होता, परंतु गती कमी होते आणि परत एक वेळा तो पुल फटका फसला बॅटरचा. 27 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. 27 बॉल आणि 20 धावा. आज पेठ संघ धर्मराजा चषकामध्ये देखील जाऊ शकलेला नाहीये आणि त्यातल्या त्यात इथेही खेळत असताना तसा परफॉर्मन्स झालेला नाहीये. बॅकफुटला जात असताना लेट कट केलाय. फिल्डर आहे गली रिजन मध्ये, तिथे एक सिंगल मिळते आणि या सिंगलच्या मदतीने आता 19 धावा करायचे आहेत. डॉट बॉल. तर नक्कीच मंचाकडे त्यांचं आगमन होतंय. माजी सभापती सेकाप विचुंबे गावचे आदर्श व्यक्तिमत्व पुरुषोत्तम भोईर साहेब, अक्षयजी पाटील साहेब ड्रीम सोल्युशन प्रोप्रायटर, प्रशांतजी पारवे साहेब श्री एंटरप्राइजेस युवक काँग्रेस चषकाचे सर्वेसर्वा आणि त्याचबरोबर सूरजजी पाटील साहेब, हितेशजी पाटील साहेब या सर्व मान्यवरांचं आपण करूया सहर्ष स्वागत. चोवीस बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 18 धावा. समीकरण सोपं आहे. सान्वी कन्स्ट्रक्शन, जैनुमान नेवालीपाडा या टीमच्या समोर विशाल 11 आरसीसी पेठ संघाने ठेवलेलं लक्ष, परंतु अजूनही संघर्ष करण्याची ताकद देऊ शकते हे समीकरण आणि सोहेलला तेच करायचं आहे. प्रत्येक गोलंदाजाला ते सांगणं गरजेचं आहे की आपला इलाका आहे, आपल्या परिसरामध्ये आपल्याला चांगली कामगिरी करावी लागेल, कारण हे संघर्षाचं मैदान आहे, हे सोडून चालणार नाहीये आणि संघर्ष करण्यासाठी तुमच्याकडे धावा आहेत. 24 बॉल मध्ये 18. आडव्या बॅटने पुल केला. डीप मध्ये फिल्डर आहे. मिड विकेट रिजन मध्ये एक सिंगल तिथे कंप्लीट होते. एकच धाव मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्यात आतापर्यंत 21. आज स्पर्धेचा अंतिम दिवस. सृष्टी 11 पापडीचा पाडा ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा. वाईट बॉलचा निर्णय इथे पंचांच्या माध्यमातून.
23 बॉल मध्ये 16 धावांची गरज या मॅच मध्ये. 23 चेंडू आणि 16 धावा गोलंदाजीसाठी. भूमिक जोशी बॉलला बरोबर स्क्वेअर लेगला टर्न केलं, डीप मध्ये फिल्डर येतात, वडा कॅच, झेल टिपलाय, फलंदाज बाद होतोय आणि परत एक वेळा समीकरण बदलताना दिसेल. चांगला झेल निशांत शेळकेचा. नवीन फलंदाज करण ठाकूर. नावात रन आहेत परंतु धावा कराव्या लागणार आहेत अजूनही. आता सुरू होईल संघर्ष. ओ बॅटची कडा घेतली, थोडासा लेट कटचा अंदाज होता. शॉर्ट थर्ड मॅन फ्लाय स्लिप मध्ये फिल्डर आहे तोपर्यंत एक धाव ऍड होते. करणचं खातं उघडले या सिंगलच्या मदतीने. आता 15 धावांची गरज आहे. 21 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 21 चेंडू आणि 15 धावा. सान्वी कन्स्ट्रक्शन ला नक्कीच घाम गाळावा लागेल असं दिसतंय या धावा करत असताना देखील, कारण आता जे झेंडे डौलाने फळकतायत ते विरुद्ध दिशेला आहेत उजव्या हाताच्या फलंदाजाच्या शॉर्ट सिलेक्शनच्या, आणि त्यामुळे डीप मध्ये एक फिल्डर आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या आता डबलच्या मदतीने 25 20 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. एकेरी दुहेरी धावा. संयमाचं क्रिकेट. माहिती आहे जास्त जोखीम घेऊन चालणार नाहीये. शॉर्ट बॉलचा वापर हवेच्या विरोधात. आता मात्र बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलाय. सरळ स्क्वेअर लेगला. हाय तोय षटकार. पासून मी काल देखील उल्लेख केला होता, महाराष्ट्राची राजभाषा आहे मराठी आणि ती जोपासली गेली आहे अस्मिता आपल्या भाषेची. यावेळेला मागचा पाय वाकवत असताना फाईन खेळलाय. बॉल सरळ जाईल सीमारेषा पलीकडे. आणखीन एक चौकार येतोय आणि या 4 धावांच्या मदतीने समीकरण एकदम सोपं झालं. आता बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी धावा झालेल्या आहेत. आता स्कोर बोर्डवर 35 धावा करायच्यात. फक्त 3 धावा करायच्यात. तीन धावांची गरज आहे आता या मॅच मध्ये. तर खऱ्या अर्थानं सर जसा हा सामना संपेल ना तर 20 मिनिटं मग आता ब्रेक. येस, संपवला तुमच्या माहितीसाठी. बॉल सीमारेषा पलीकडे सामना संपलाय आणि आता सगळ्या प्रेक्षकांनी याची नोंद घ्या. जेवणाची व्यवस्था तुमची सगळ्यांची करण्यात आलेली आहे घरात कुटुंबियांच्या वतीने. त्याच्यामुळे आता आपण 20 मिनिटाचा ब्रेक घेणार आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तत्पूर्वी देऊया. तर बघूया आपण लगेचच सन्मानाकडे. या मंचावर उपस्थित सर्वांचे लाडके नेते, खऱ्या अर्थानं माणुसकीचा वसाने वारसा चालणार हे आदर्श व्यक्तिमत्व, कोकण शिक्षण मतदारसंघाचे माजी आमदार आणि आम्हा सर्वांचे लाडके नेते, शेतकरी कामगार पक्षाचा खरा आवाज आदरणीय बाळराम पाटील साहेब यांचा शुभ सन्मान हरिश्चंद्र घरत यांच्या शुभ हस्ते केला जाईल. कार्तिक मॅन ऑफ द मॅच आहे. आपण यायचं व्यासपीठावर.